महायुतीच्या सगळ्या आमदारांकरता मुख्यमंत्र्यांची ब्रेकफास्ट डिप्लोमसी। आगामी निवडणुकीसंदर्भात आमदारांना मुख्यमंत्री महत्त्वाच्या सूचना आणि कानमंत्र देण्याची शक्यता। राज ठाकरे आज ठाणे कोर्टात राहणार हजर। सभेदरम्यान तलवार उपसल्यानं 2022 मध्ये राज ठाकरेंवर झाला होता गुन्हा दाखल। मनोज जरांगे 16 डिसेंबरला दिल्लीला जाणार। मृत शौर्य पाटीलच्या कुटुंबियांची दिल्लीत घेणार भेट। शौर्य पाटीलने शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून केली होती आत्महत्या। वाढदिवसानिमित्त शरद पवारांच्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम। स्नेहभोजनाच्या कार्यक्रमानिमित्त नवी दिल्लीमध्ये अजित पवार आणि शरद पवारांची आज होणार भेट। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी एफआयआर मध्ये पार्थ पवारांचं नाव का नाही? मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा। आमचा तपास सुरू, पुणे पोलिसांनी मांडली भूमिका। मुंबईतील मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणामध्ये 2 कंत्राटदारांना आर्थिक गुन्हे शाखेने केली अटक। बनावट सामंजस्य कराराचा वापर करून कंत्राट मिळवल्याचा आरोप। ठाण्यातील मुंब्रा परिसरामध्ये ईडी आणि एटीएसच्या मोठ्या धाडी। दहशतवाद कृत्याशी संबंधित आर्थिक व्यवहार प्रकरणात धाड पडल्याची माहिती। धाडींमुळे एकच खळबळ। आणि अंबरनाथच्या आंबेशिव गावात बिबट्याचा संचार। नागरिकांमध्ये भीती। वन विभागाकडून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूयात। परभणीमध्ये आंबेडकरी जनसमुदायाने रास्तारोको आंदोलन केलं। संविधान विटंबना करणाऱ्यांवर 1 वर्ष उलटलं तरी कारवाई न केल्यानं संताप व्यक्त करण्यात आला। यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। चंद्रपूर जिल्ह्यातल्या तेलंगणा राज्याच्या सीमाप्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या 14 गावांसंदर्भात तेलंगणाची मुजोरी कायम आहे। आजल या भागात ग्रामपंचायत निवडणुका होत असून तेलंगणानं तयारी पूर्ण केली आहे। 14 गावांचा प्रश्न 1956च्या भाषिक राज्य पुनर्रचनेनंतर सर्वोच्च न्यायालयात निकाली निघाला होता। 1997 साली ही गावं महाराष्ट्रात समाविष्ट असल्याबाबत निकाल आला। मात्र तेलंगणा सरकारनं या गावांवरचा ताबा सोडला नाही। धुळ्यात पतंग उडवताना 3ऱ्या मजल्यावरून पडल्यानं एका 6वीतील विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। धुळे जिल्ह्यातील कापडणे गावात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून पतंग उडवत असताना तोल जाऊन पडल्यानं ही घटना घडली। ठाणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून घोडबंदर रोड दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय। 12 डिसेंबरपासून 14 डिसेंबर दरम्यान हे काम पूर्ण करण्यात येणार आहे। त्यामुळे घोडबंदर रोड अवजड वाहनांसाठी 3 दिवस बंद असेल। वाहन चालकांना पर्यायी मार्गाने प्रवास करण्याचं आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले। बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये रेशनच्या धान्यात किडे आणि अळ्या सापडल्या। त्यामुळे निकृष्ट दर्जाचं धान्य कसं खाणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय। माजलगाव इथल्या पुरवठा विभागाअंतर्गत माजलगाव इथे 40,000 धान्याच्या पोत्या देण्यात आल्या होत्या। बारामती एमआयडीसी परिसरात चाकूचा धाक दाखवून दुचाकीस्वाराला लुटणाऱ्या 2 आरोपींना बारामती पोलिसांनी ताब्यात घेतलं। या कारवाईमध्ये पोलिसांनी 5,16,000चा मुद्देमाल जप्त केलाय। अंबरनाथच्या मोहपे मार्केट परिसरातील अय्यप्पा गॅरेज समोरील कार चोरट्यांनी चोरी केली। हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत। वसईतील वालीव येथील अंबिका ज्वेलर्स दुकानात दिवसाढवळ्या घुसून दुकानदारावर चाकूनं प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखा 4च्या पथकानं नाशिकमधून ताब्यात घेतलं। कर्ज बाजारातून सुटका करण्यासाठी आरोपी सोहेल शराफत खान आणि फिरदोस बानो सोहेल खान यांनी सोन्याची चोरी करण्याचा डाव रचला होता। वाशिम नगर परिषदेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठीच्या एकही उमेदवारानं अर्ज मागे न घेतल्यानं 8 उमेदवार निवडणूक रिंगणात असणार आहेत आणि त्यामुळे वाशिम नगर परिषद निवडणुकीत बहुरंगी सामना पाहायला मिळणार आहे। पुढची बातमी लाडक्या बहिणींच्या पाठबळावर राज्यात प्रचंड बहुमतानं महायुती सरकार सत्तेवर आलं। त्याला वर्ष लोटलं। पण लाडक्या बहिणींचे पैसे 2100 रुपये करू हे आश्वासन कधी पूर्ण करणार असं म्हणत विरोधकांनी सरकारला घेण्याचा प्रयत्न केला। तेव्हा सरकारला हे सांगावं लागलं की लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार आहेत पाहूयात।
लाडकीला कधी मिळणार 2100 रुपये? शिंदे साहेबांनीच केलेली आहे 2100 रुपये करणार, तर ते 2100 रुपये या आर्थिक वर्षात आपण करणार का पुढच्या आर्थिक वर्षात करणार? एकनाथ शिंदेनी काय दिलं उत्तर? योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी देणार. 2100 रुपये आश्वासन कधी पूर्ण होणार? तुम्हाला तुम्ही 2100 रुपये बोलले, योग्य वेळी आम्ही जे जे बोललोय ते सगळं पूर्ण करणार नाना. राज्य सरकार 2100 रुपये कधी देणार याकडे राज्यभरातील लाडक्या बहिणींचं लक्ष लागून राहिलंय. विरोधकांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता आणि या योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करून सत्ताधाऱ्यांना खिंडीत गाठलं. एक मे केसेस करणार का? आणि 1500 रुपयाची आपण घोषणा शिंदे साहेबांनीच केलेली आहे 2100 रुपये करणार, तर ते 2100 रुपये या आर्थिक वर्षात आपण करणार का पुढच्या आर्थिक वर्षात करणार? आम्ही 1500 रुपये लाडक्या बहिणीला आम्ही निधी उपलब्ध करून देऊ असं आपण केलं. आम्हाला आनंद झाला, काही आम्हाला अडचण नाही. मग तुम्ही 2100 जाहीर केलं त्याचाही आनंद झाला. पण माझा एक स्पेसिफिक प्रश्न असा आहे की निवडणुकीच्या ऐन तोंडावर तुम्ही ही ज्या पद्धतीची घोषणा केली, कुठलाही नियम न पाहता या पद्धतीनं जे काही आता याच्यामध्ये अफरातफर झाली असं तुम्हीच मान्य करताय. मग अफरातफर झाली, योजना तुम्ही सुरू केली, तर गुन्हे दाखल करायची जी भूमिका आहे ती त्या लोकांवर करायची का तुमच्यावर करायची, हा एक प्रश्न आहे. विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी लाडक्या बहिणींना दर महिन्याला 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण फडणवीस सरकारला सत्तेत येऊन वर्ष उलटलं तरी लाडक्या बहिणींना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता काही सरकारनं केलेली नाही. यावरून विधानसभेत विरोधकांनी कोंडी केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी हे आश्वासन दिलं. तो लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. जे जे आम्ही बोललोय ते पूर्ण करणार आणि करणार. योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी देणार. खरं तर विरोधकांनी लाडकी बहीण योजनेचा अपात्र लाभार्थ्यांनी लाभ घेतल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. 26 लाख अपात्र महिलांनी योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं. 14,297 पुरुषांनी सुद्धा योजनेचा लाभ घेतला. त्यात 9,526 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनीही योजनेचा लाभ उकळल्याची माहिती समोर आली. या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर प्रश्नांच्या फैरी टाकल्या तर सत्ताधाऱ्यांनी यावर उत्तर दिलं. माझी मागणी एवढीच आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत 5,136 कोटी 30 लाख रुपयाचा आर्थिक घोटाळा झालाय. तो घोटाळा ज्यांनी केलाय त्याच्यावरती कारवाई काय करणार आहेत? आणि बोगस या ठिकाणी नोंदणी केली त्यावेळी शासनाचे अधिकारी त्याच्यामध्ये जे होते त्यांनी याला जी मंजुरी दिली त्यांच्यावरती शासन काय कारवाई करणार आहे? आणि आर्थिक घोटाळ्याची शासन चौकशी करून ऑडिट करून या संबंधीची श्वेतपत्रिका काढून महाराष्ट्राच्या जनतेला याची माहिती देणार आहे का? राजकारणाकरता सगळ्याकरता मतांकरता महाराष्ट्र राज्य लुटण्याचं तुम्ही काम केलं आणि तुम्ही समाधानकारक उत्तर देत नाही म्हणून आम्ही तुमचा निषेध करतो. चला, की बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि सांगतो तुम्हाला, तुम्ही 2100 रुपये बोलले, योग्य वेळी आम्ही जे जे बोललोय ते सगळं पूर्ण करणार नाना. कारण लाडक्या बहिणींमुळे तुम्ही जे जे नाही लाडक्या तुम्ही खोडा घालायला प्रयत्न केला की नाही? लाडक्या बहिणीने चांगला जोडा दाखवला की नाही? लाडक्या बहिणीने काय चांगला जोडा दाखवला की नाही? विधानसभेत दाखवला की नाही? आणि म्हणून आता नाना एकच आहे, तुम्ही लाडक्या बहिणींच्या विरोधात कधी बोलू नका, बिलकुल. विरोधकांच्या या सवालांना राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी उत्तर दिलंय. तसंच ज्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला त्यांच्याकडून ही रक्कम वसूल केली जाणार असल्याची माहिती आदिती तटकरेंनी दिली आहे. ते 8,000 शासकीय कर्मचारी म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये किंवा वेगवेगळ्या शासकीय ज्या काही आपल्या नोकरी असतात त्याच्यामध्ये काम करणारे आणि नियमानुसार ते तशा पद्धतीनं लाभ घेऊ शकत नाहीत. म्हणून या संदर्भातलं आम्ही सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलं आणि त्याच्या रिकव्हरीचं काम त्यांच्याकडून साधारणपणे गेल्या 5-6 महिन्यापासून सुरू आहे. लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांमध्ये खडाजंगी झाली असली तरी सरसकटपणे योजनेचा लाभ दिल्यामुळे सरकारला मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. त्याचा राज्याच्या तिजोरीवर भार पडला.
एकीकडे सरकार या योजनेवरून पाठ थोपटून घेत असताना योजनेत झालेल्या घुसखोरी रोखण्यासाठी सरकारनं सुरू केलेले प्रयत्न म्हणजे बैल गेला आणि झोपा केला असं म्हणावं लागेल. नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.